नमस्कार. आजच्या व्यापारी कायदे नियमनात्मक रचना म्हणजेच बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्कच्या या सत्रामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर एस.आर. पगारे, के.जी. सोमय्या महाविद्यालय कोपरगाव आपलं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या सत्रात आपण संमती आणि मुक्त संमती या भारतीय करार कायदा 1872 मधील विशेष तरतुदींविषयी पाहणार आहोत. तर प्रथम आपण पाहूयात की या संमती आणि मुक्त संमती यांचा उल्लेख या करारामध्ये कुठे केला आहे. तर भारतीय करार कायदा 1872 मधील कलम 10, 13 आणि 22 मध्ये संमती आणि मुक्त संमती या विषयीच्या तरतुदी करण्यात आला आहे. कोणताही करार कायदेशीर ठरण्यासाठी जशी दोन सज्ञान व्यक्तींची आवश्यकता आहे तशीच कायदेशीर कराराला दोन्ही पक्षांची मुक्त संमती असणे आवश्यक आहे. मुक्त संमतीचा अर्थ पाहण्यापूर्वी संमतीचा अर्थ पाहणे आवश्यक आहे. संमती म्हणजे काय आपण पाहूयात. भारतीय करार कायदा 1872 मधील कलम 13 अनुसार संमतीची व्याख्या पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. ज्यावेळी दोन किंवा अधिक व्यक्ती एखाद्या गोष्टीबाबत किंवा विषयाबाबत एकाच अर्थाने सहमत होतात त्यावेळी त्या गोष्टीबाबत किंवा विषयाबाबत संमती आहे असे मानण्यात येते. कराराच्या दोन्ही पक्षांची कराराच्या विषयासंबंधी समान विचारसरणी असली पाहिजे. दोन्ही पक्षांना कराराचा एकच अर्थ अभिप्रेत असला पाहिजे. करार करणाऱ्या व्यक्तींनी कराराचा विषय किंवा आशयाबद्दल वेगवेगळा अर्थ लावला असेल किंवा दोन्ही व्यक्ती एकाच अर्थाशी संमत नसतील तर त्यांची करारास संमती नाही असे म्हणता येते. कोणताही करार करताना प्रामुख्याने काही चुका होऊ शकतात. अशा चुका कराराचा विषय, कराराच्या व्यक्ती व कराराच्या कागदपत्रांसंबंधी असू शकतात. यापैकी एक जरी चूक झाली तरी करार होऊ शकत नाही, कारण करारास संमती नसते. कराराच्या संमती संबंधी पुढील 3 प्रकारच्या चुका होऊ शकतात. 1. कराराच्या विषयासंबंधीची चूक, दुसरी कराराच्या व्यक्तींसंबंधीची चूक आणि तिसरी कराराच्या कागदपत्रांसंबंधीची चूक. पहिली चूक कराराच्या विषयासंबंधीची आहे. ज्यावेळी कराराच्या विषयांबद्दल कराराच्या दोन्ही व्यक्तींमध्ये एकमत नसते त्यावेळी त्याला कराराच्या विषयासंबंधी चूक असे म्हणतात. कराराच्या व्यक्तींसंबंधी चूक, ज्यावेळी एक व्यक्ती चुकीने तिची इच्छा नसतानाही दुसऱ्याच व्यक्तीशी करार करते त्यावेळी कराराच्या व्यक्तीसंबंधी चूक झाली असे म्हणतात. अर्थातच त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेला करारही व्यर्थ ठरतो. आणि तिसरी चूक कराराच्या कागदपत्रांसंबंधीची चूक. एखाद्या व्यक्तीने कराराच्या कागदपत्रांसंबंधी माहिती विचारली असता दुसऱ्या व्यक्तीने खोटी माहिती सांगून किंवा खोटी विधाने करून दुसऱ्या व्यक्तीस कागदपत्रावर सही करण्यास भाग पाडले तर करार रद्द होतो. तसेच सही केलेली कागदपत्रे सही करणाऱ्या व्यक्तींबद्दल बंधनकारक राहत नाहीत. आता आपण मुक्त संमती म्हणजे काय ते पाहूया. भारतीय करार कायदा 1872 मधील कलम 14 अनुसार मुक्त संमती म्हणजे जेव्हा करारास व्यक्तींची संमती पुढील पैकी कोणत्याही एका कारणामुळे दिलेली नसते तेव्हा त्या संमतीस मुक्त संमती असे म्हणतात. जेव्हा करारास व्यक्तींची संमती पुढीलपैकी कोणत्याही एका कारणामुळे दिलेली नसते तेव्हा त्या संमतीस मुक्त संमती असे म्हणतात. नंबर 1 बलप्रयोग, नंबर 2 अनुचित प्रभाव, नंबर 3 कपट किंवा फसवणूक, नंबर 4 असत्य विधान आणि नंबर 5 चूक किंवा त्रुटी. यापैकी कोणत्याही एका कारणामुळे करारास संमती मिळवण्यात आलेली असेल तर संमती ही मुक्त संमती नसते. वरील कोणत्याही कारणामुळे संमती मिळाली असेल तर तिला दूषित संमती असे म्हणतात. संमतीवर परिणाम करणारे घटक किंवा त्याची कारणे आपण पुढील प्रमाणे पाहूया. कलम 15 मध्ये बलप्रयोगाचा उल्लेख आढळतो. कलम 16 मध्ये अनुचित प्रभावाविषयीच्या तरतुदीचा उल्लेख आहे. कलम 17 मध्ये कपट किंवा फसवणुकीबद्दलच्या तरतुदी आहेत. कलम 18 मध्ये असत्य विधानाविषयीच्या तरतुदी आहेत. तर कलम 20, 21 व 22 मध्ये चूक किंवा त्रुटी या संबंधीची माहिती देण्यात आली आहे. आपण सर्वप्रथम बलप्रयोग किंवा धाक म्हणजेच कलम 15 मधील तरतुदी पाहूया. ज्यावेळी एखाद्या करारास बळजबरी, धाक किंवा जबरदस्तीने दुसऱ्या पक्षाची संमती मिळवली जाते त्याला बलप्रयोग असे म्हणतात. बलप्रयोगालाच धाक दाखवणे असेही म्हणतात. कलम 15 अनुसार ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्याशी करार करण्यास मंजुरी द्यावी म्हणून भारतीय दंडविधानावर प्रतिबंधित केलेले कृत्य करते किंवा करण्याची धमकी देते, तसेच दुसऱ्या व्यक्तीने करार करावा या उद्देशाने त्या व्यक्तीची एखादी संपत्ती किंवा इतर कोणाचीही संपत्ती
बेकायदेशीरपणे अडवते किंवा अडवून ठेवण्याची धमकी देऊन त्या व्यक्तीची संमती मिळवते तेव्हा बलप्रयोग किंवा बळजबरीने संमती मिळवली असे म्हणतात. अशा पद्धतीने केलेला करार हा व्यर्थ ठरतो. बलप्रयोगाची काही वैशिष्ट्ये आहेत. प्रथम नंबर 1, भारतीय दंडविधानानुसार प्रतिबंध केलेले कृत्य करणे किंवा ते करण्याची धमकी देणे. नंबर 2, बलप्रयोगाची धमकी करारातील पक्षानेच दिली पाहिजे असे नाही. कराराशी संबंधित नसणारी व्यक्ती सुद्धा धमकी देऊ शकते, मात्र विशिष्ट व्यक्तीची कराराला संमती मिळवण्यासाठीच धमकी दिलेली असावी. नंबर 3, ज्या व्यक्तीशी करार करायचा आहे तिची संपत्ती किंवा मालमत्ता किंवा त्या व्यक्तीने करार करावा म्हणून इतर कोणाचीही मालमत्ता अडवून धरणे किंवा अडवण्याची धमकी देणे या बाबी बलप्रयोगात येतात. बलप्रवर्तनाचा करारावरील परिणाम. बलप्रवर्तनाचा उपयोग करून एखाद्याने ठरवले संमती मिळवण्यात आली असेल तर असा करार किंवा ठराव वर्जनीय म्हणजेच व्यर्थ ठरतो. अशा ठरावाची किंवा कराराची अंमलबजावणी संमती देणाऱ्या व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते. जर बलप्रयोगानंतरही संमती देणारी व्यक्ती कराराची अंमलबजावणी करण्यास स्वेच्छेने तयार असेल तर तो करार कायदेशीर ठरतो. त्या व्यक्तीची इच्छा नसल्यास मात्र करार बेकायदेशीर ठरतो. तर आजच्या तासामध्ये आपण बलप्रयोगाविषयीची माहिती पाहिली आहे. पुढच्या सत्रात आपण याच विषयावरील अधिक माहिती जाणून घेऊया.